मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळते. सेन्सेक्स हा BSE सेन्सेक्स 383 अंकांना मायनस झालेला आहे 0.52%. निफ्टी 50 हा 140 अंकांना मायनस झाला आहे 0.62%. निफ्टी बँक 609 अंकांना मायनस झाली 1.25% ही निफ्टी बँक मायनस झालेली पाहायला मिळते. निफ्टी मिड कॅप 100 हा 987 अंकांना म्हणजेच जवळपास 2% मायनस झालेला आहे. म्हणजे आज आपला पोर्टफोलिओ बराच मायनस झालेला पाहायला मिळाला असेल. माझाही पोर्टफोलिओ मायनस होता, तुमचा कसा होता तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आज पडणारे स्टॉक बघा, 1764 हे स्टॉक हे पडणारे होते, तर वाढणारे थोडेसे म्हणजे 482 स्टॉक हे वाढणारे होते. आज सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह सेन्सेक्स आणि निफ्टी बंद झालेले आहेत. सेन्सेक्स 384 अंकांनी घसरला, त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदाराचे सुमारे 5 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले. बाजारात सर्वांगीण घसरण झाली. BSE मिड कॅप निर्देशांक 1.90% घसरून बंद झाला, तर स्मॉल कॅप निर्देशांक 1.65% घसरून बंद झालेला आहे. म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप चांगले पडलेले आज पाहायला मिळत आहेत. मित्रांनो काल व्हिडिओमध्ये 4 केमिकल कंपन्या म्हणून सांगितल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक LTI माइंट्री ही IT कंपनी होती, ती चुकीनं केमिकलमध्ये टाकल्या गेली होती. तर तेवढी चूक दुरुस्त करून घ्या आणि चूक झाली त्याबद्दल क्षमा असावी. चला आजचा व्हिडिओ बघू. आजही आपण 4 कंपन्या बघणार आहोत. 4ही कंपन्या चांगल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी, 688 वर ट्रेड करत आहे. आणि ही कंपनी बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अनमॅनड एअरक्राफ्ट सिस्टीम त्याच्यामध्ये हे काम करते. आणि भविष्यामध्ये विदाऊट माणसाव्यतिरिक्त एअरक्राफ्ट चालवणं, म्हणजे शत्रूवर जर हल्ले करायचे असतील तर अनमॅनड एअरक्राफ्ट ह्याची गरज भासणार आहे. आणि त्याच्यासाठी ही कंपनी चांगली आहे. भविष्यामध्ये ही आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. मार्केट कॅप 2900 म्हणजे जवळपास 3000 करोडचं मार्केट कॅप असलेलं पाहायला मिळते. स्टॉकचा PE 101 आहे, ROC 14.7, ROE 12.5, फेस व्हॅल्यू 10 आहे आणि प्रॉफिट ग्रोथ -30 पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग 29ची असलेली पाहायला मिळते. नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. 3च क्वार्टरचं आपल्याला इथं पाहायला मिळते. हा एक ह्या क्वार्टरला आपण पाहिलं प्रॉफिट ग्रोथ मायनस असल्यामुळं स्टॉकचा PE हा वर गेलेला आहे. इथं बघू शकता स्टॉकचा PE वर गेलेला आहे. पण ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. कंपनी कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. प्रॉफिट लॉस बघा, सेल्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल की 14 करोडचे सेल्स मार्च 2020ला होते, 35 झाले, 159, 186 आणि आता 250. म्हणजे सेल्स तर वाढलेले आहेत, तरी प्रॉफिट आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळते. इथं बघू शकता नेट प्रॉफिट -13 करोड, -15 करोड, 44, 32 हे जसं वाढलं होतं त्याच्यापेक्षा इथं कमी झालेलं आहे, म्हणजे 29 करोड. हे 3 क्वार्टरचं आहे. बघू भविष्यामध्ये कशी कंपनी प्रॉफिट देते. तर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली असलेली पाहायला मिळते. चालू वर्षाचं सोडून द्या, इथं आपल्याला मायनस दिसतं आहे प्रॉफिट ग्रोथ. पण भविष्यामध्ये जर ही कंपनी चांगले प्रॉफिट जनरेट केले तर आपल्याला इथं चांगला CAGR मिळू शकतो. तो 30च्या वर असू शकतो. कारण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर मागच्या 3 वर्षाची 62% आहे आणि सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 137% आहे. सेल्स कंटिन्यू वाढत आहेत. प्रॉफिट थोडंफार कमी जास्त झाला असेल तरीही भविष्यामध्ये ही कंपनी चांगले प्रॉफिट जनरेट करू शकते. पुढे बघूया. रिझर्व जर पाहिलं तर 590 करोडचं रिझर्व आहे. इथं बघू शकता रिझर्व. आणि हे कर्ज आहे फक्त 14 करोडचं कर्ज आहे. त्यामुळं कर्जही कंपनीवर जास्त नाही. चार्ट बघितला तर एकदम सपोर्टवर कंपनी काम करत असलेली पाहायला मिळते. कोणाला जर वरून डिस्काउंटवर कंपनी पाहिजे असेल तर ही कंपनी सध्या बेस बनवत आहे असं वाटते. कारण मागच्या बऱ्याच दिवसापासून कंपनी ह्याच्या खाली यायला तयार नाही. आणि वरून जर पाहिलं तर 50% जवळपास डिस्काउंट असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री अशी ही कंपनी मिळत आहे. हीच कंपनी जेव्हा वर जाते तेव्हा आपण मग वर कुठंतरी खरेदी करतो आणि मग आपलं प्रॉफिट जे आहे ते कमी बनतं. केव्हाही कंपनी खाली जर डिस्काउंटवर मिळत असेल आणि सपोर्टवर मिळत असेल तर थोडी क्वांटिटी घ्यायला हरकत नाही. आणि हळूहळू अशी क्वांटिटी वाढवत गेलं तर आपला पोर्टफोलिओ चांगला बिल्डअप होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला चांगले पैसे बनू शकतात. पुढची कंपनी आहे, हा चार्ट बघा मोठा करून दाखवलेला आहे मी.
वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथून कंपनी कदाचित वर जाऊ शकते असं वाटते, कारण ती हा सपोर्ट ब्रेक करत नाही आहे खूप दिवसापासून. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. पुढची कंपनी आहे फक्त 11 रुपये 80 पैशावर ट्रेड करणारी आहे. फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे स्मार्ट फिन्सर. तर ही कंपनी काय करते तर स्मॉल लोन्स ही कंपनी देते. त्याच्याबरोबर आहे इन्व्हेस्ट इन स्टॉक्स आणि सिक्युरिटी अँड बॉन्ड्स ह्याच्यामध्येही ही कंपनी गुंतवणूक करते. मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 35 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 18.5, ROC 14.3, ROE 12.3, फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे 76.8. त्याच्यामुळेच ही कंपनी मी तुम्हाला दाखवली. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमोटर होल्डिंग ही 75% पूर्ण आहे. कंपनी जरी 11 रुपयावर ट्रेड करत असेल तरीही प्रमोटर होल्डिंग ही 75% आहे. प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. भविष्यामध्ये ही कंपनी चालली तर चांगला पैसा बनू शकतो. कुणाला जर छोटी कंपनी म्हणजे किमतीनुसार जर पाहिजे असेल तर ही कंपनी चांगली आहे. मिडियन पी 15.6चा आहे आणि मिडियन पीच्या जवळच ही कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. आणि ह्याच्यात म्हणजे अजून विशेष गोष्ट, कंपनीनं कर्ज जे आहे ते कमी केलेलं आहे. सेल्स बघू. मार्च 2013 पासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं बघू शकता 20 करोड, 0.18, 0.74, -0.03 झाले. तर करत करत 30 करोड 50 करोडपर्यंत सेल घेऊन आली ती 2022ला. 2023ला 30 करोड आणि आता चालू वर्षामध्ये 3 क्वार्टरचे 28 करोडचे सेल्स कंपनीनं जनरेट केलेले आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघा 26 लाख, 22 लाख, त्याच्यानंतर 0.08 म्हणजे 8 लाख, त्याच्यानंतर मायनस झालं पुन्हा 1 करोड 11 लाख. इथं प्रॉफिट वाढलेलं आहे. म्हणजे प्रॉफिट हे कमी जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इथं 3.5 करोडचं जवळपास झालेलं आहे आणि इथं 1.91 करोडचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते. पुढं बघूया सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे. इथं 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 10 म्हणजे कमी आहे, पण 10 वर्षाची 18 ही बरी आहे. आणि 3 वर्षाची जी प्रॉफिट ग्रोथ आहे 61 आहे. चालू वर्षामध्ये 77 आहे. तर स्टॉक प्राईस CAGR बघा चालू वर्षामध्ये 55%चे, 3 वर्षाचे 32%चे, पण 5 वर्षाची इथं कमी असल्यामुळे इथंही 17 मिळालेले आहेत. पण अशीच प्रॉफिट ग्रोथ पुढं जर तिनं वाढवली तर आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. थोडासा पैसा लावायला हरकत नाही. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व जे आहे इथं बघू शकता 10 करोडचं रिझर्व आहे, 10.61. कर्ज जर पाहिलं तर कर्ज फक्त 1 करोडचं 1.40 करोडचं कर्ज आहे. त्यामुळे कर्जही कंपनीवर जास्त नाही. प्रमोटर होल्डिंग बघू शकता जून 2021ला 72.13 होती, आता 74.99 म्हणजे जवळपास 75%ची प्रमोटर होल्डिंग आहे. छोटी कंपनीनी असूनही छोट्या कंपनी सर्वसाधारण अशा ज्या 5-10 रुपयावाल्या कंपन्या ज्या असतात त्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग कंटिन्यू ते विकत राहतात आणि प्रमोटर होल्डिंग कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एवढी कमी की कधी कधी पब्लिकच 100% असते. तर ही कंपनी अशी आहे की हिनं प्रमोटरनं ह्या कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर ही एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि कंपनी सध्या सपोर्टवर आहे. इथं बघू शकता हा सपोर्ट घेतला आहे, हा सपोर्ट घेतला, दुसरा सपोर्ट 10 रुपयाचा होऊ शकतो. हा जो सपोर्ट आहे, हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं 10 रुपयाचा सपोर्ट होऊ शकतो. तर या कंपनीवर लक्ष ठेवा. 11 रुपये 76 पैशाला ही कंपनी आज ट्रेड करत आहे. पुढची कंपनी आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक. इलेक्ट्रिक बस बनवण्यामध्ये ही कंपनी काम करते. इथं बघू शकता तुम्ही. आणि 1634 वर ही ट्रेड करत आहे. -0.44% आज ही मायनस झालेली आहे. 13,000 करोडचं मार्केट कॅप आहे. मार्केट कॅप कमी आहे. PE 174चा आहे. ROC 14.8, ROE 8.76, फेस व्हॅल्यू 4 आहे. प्रॉफिट ग्रोथ 17.2 आहे. प्रमोटर होल्डिंग 50 असलेली आपल्याला पाहायला मिळते. EPS वाढलेले आहेत बघू शकता. EPS चांगले वाढलेले आहेत. आणि PE जो आहे मीडियन PE जो आहे इथं खाली दाखवतो तुम्हाला. मीडियन PE जो आहे 146.2 आहे. त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे. हा मीडियन PE आहे. त्याच्यावर थोडी कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल्स बघा मार्च 2013 पासूनचे सेल्स आपण इथं पाहू शकतो. 70 करोडचे आहे सेल्स. ते आता 1154 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. 2 करोडचं प्रॉफिट 80 जवळपास 79 करोड म्हणजे 80 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ
चांगली आहे, डबल डिजिट आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR म्हणजे गुंतवणूकदाराला पैसे बनवून दिलेले किती, तर 10 वर्षात 70% CAGR आहे, 5 वर्षाचा 49% आहे, 3 वर्षाचा 110 आणि 1 वर्षाचा 144%. भविष्यामध्ये EVच्या क्षेत्र वाढणार आहे, इलेक्ट्रिक बस चालणार आहेत आणि ही कंपनीही चालेलच. त्यामुळे आज सपोर्टवर आहे, डिस्काउंटवर आहे, तर ह्या कंपनीबद्दल विचार करायला हरकत नाही. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता, इथं 181 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 121 करोड, 881 करोडचं रिझर्व आणि कर्ज 121 करोडचं आहे. चार्ट बघा, कंपनी सपोर्टवर येत आहे, 1600चा सपोर्ट आहे या कंपनीला आणि 1635वर कंपनी ट्रेड करत आहे. कदाचित पुन्हा मार्केट पडलं तर ती 1600वर येऊ शकतो. नेक्स्ट सपोर्ट जो आहे नंतरचा, तर तो 1400चा होऊ शकतो. इथं तो रेजिस्टन्स होता, तो सपोर्टचं काम इथं ती करू शकतो. तर ह्या 2 सपोर्टवर तुम्ही बाईंग करू शकता. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर कॅप्लिन पॉईंट लॅबोरेटरीज, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्या 4 कंपन्या होत्या. 1293वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 9804 करोडचं मार्केट कॅप असलेलं पाहायला मिळते. स्टॉकचा PE 22.4 आहे, PE जास्त नाही. ROC 26.3, ROE 25.6, दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 2 आहे. प्रॉफिट ग्रोथ 23.7ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग 70.6ची असलेली आपल्याला पाहायला मिळते. EPS कंटिन्यू वाढलेले आहेत, बघू शकता. मिडियन PE जो आहे 17.8चा होता, इथं जो मिडियन PE आहे त्याच्या थोडीशी वर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. सेल्स बघा, 2012 पासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो. 107, 127, 173, 252, 239, 400, 500, 600, 800, 1000, 1200, 1400 आणि 1600 कंटिन्यू सेल्स वाढलेले आहेत. नेट प्रॉफिट बघू आपण. नेट प्रॉफिट 8, 14, 26, 41, 46, 96, 145, 177, 215, 251, 308, 377 आणि 441. सेल्स आणि प्रॉफिट कधीही डीप न होता वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टॉक प्राईस CAGR आपल्याला बघायचा असेल तर इथं आपण बघू शकतो. त्यात सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे, डबल डिजिट आणि चांगली आहे, सतत वाढणारी आहे. स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 43, 5 वर्षाचा 31, 3 वर्षाचा 31 आणि चालू वर्षामध्ये 89 असलेला आपल्याला पाहायला मिळते. तर हे सगळं कंपनीचं चांगलं आहे. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व जर बघू शकता, इथं तुम्ही रिझर्व आहे 2058 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त 3 करोडचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ही कंपनीसुद्धा सेफ असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, 69.03चं जी प्रमोटर होल्डिंग होती ती 70.62पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. म्हणजे स्वतःच्याच कंपनीचे शेअर कंपनीनं खरेदी केलेले आहेत. चार्ट बघू शकता. चार्ट हा 1150चा सपोर्ट आहे, इथं बघू शकता तुम्ही. हा 1150चा सपोर्ट आहे. सपोर्टवर येण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. वर इथं जाऊ लागली पण पुन्हा ती मायनस होत आहे. 1292वर सध्या ट्रेड करत आहे. तर हा सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. जर ही कंपनी तुमच्याकडे नसेल तर त्याच्यावरही थोडा म्हणजे 1200चा सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते. 1200 ते 1150मध्ये कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या जर पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या, म्हणजे मी जेवढ्या सांगायला तेवढ्या 50-100 कंपन्या घ्यायच्या नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 1-1, 2-2 कंपन्या, 3-3 कंपन्या आपण घेऊन ठेवल्या, असे 10-12 क्षेत्र घेतले आणि 25-30 कंपन्या जास्तीत जास्त जर ठेवल्या तर त्या कंपन्यामध्ये आपण चांगला पैसा लावू शकतो आणि जेव्हा त्या कंपन्या चालतील तर आपला पैसा चांगला बनू शकतो. त्यात जर 50-100 कंपन्या घेतल्या तर एखाद्या 2 कंपन्या चालल्याही पण त्याच्यामध्ये आपले 10-20 हजार लागले असतील, कारण पैसा विभागला जाईल. तर तसं न करता तर चांगल्या कंपन्या निवडून घ्यायच्या आणि त्याच्यामध्येच पैसा लावायचा. त्याच्यामधल्या काही चालल्या तर चांगला पैसा ह्या कंपन्या आपल्याला बनवून देऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ हा अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये बोलण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्याव्यात आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा, कारण जितके लोक व्हिडिओ बघतात तितके लाईक येत नाहीत. तर लाईक करायला काहीही वेळ लागत नाही, तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही लाईक जास्त केले तर तेवढाच व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते. तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.